जेव्हा आपण माहितीचं संकलन करतो, प्राथमिक माहिती, द्विजम माहिती, या दोन्ही गोष्टींचं संकलन करत असताना काही टूल्स किंवा काही तंत्र आपल्याला वापरावी लागतात. काही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं असतं. काही तंत्रांची आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तर यामध्ये प्रामुख्याने जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीवरती संशोधन करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला जो डेटा कलेक्ट करायचा आहे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याकडे हव्यात याची तयारी होणं, याची तयारी असणं, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग या पायरीमध्ये येतो. तर साधारणतः वाणिज्य क्षेत्रामध्ये किंवा कला शाखेमध्ये जेव्हा आपण एखाद्या विषयावरती काम करत असतो, सामाजिक विषयावरती काम करत असतो किंवा एखाद्या ग्रामीण भागातल्या समस्येवरती आपण काम करत असतो, त्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये किंवा एखाद्या व्यवस्थापन विषयात जर काम करत असेल, तर त्या कंपनीला एखाद्या आपल्याला व्हिजिट करावी लागते. त्या ठिकाणी असणारे जे कामगार आहेत किंवा ज्याच्यावरती आपलं काम असेल, त्यांच्याबरोबर हितगुज आपल्याला करावं लागतं आणि ते हितगुज करण्यासाठी आपल्याकडे कुठल्या गोष्टींची आवश्यकता लागते, याचा जर आपण विचार केला, तर साधारणतः आपल्याकडे प्रश्नावली हा अत्यंत महत्वाचा असं अवजार आपण म्हणूया डेटा कलेक्शनसाठी. अत्यंत महत्वाचं टूल असेल तर तो क्वेश्चनेअर. तर क्वेश्चनेअर म्हणजेच प्रश्नांचा संच, आणि हा प्रश्नसंच आपण संबंधितांना देतो. संबंधितांना विनंती करतो की त्यांनी हा प्रश्नसंच भरून द्यावा. त्यामुळे आपल्याला त्या विषयाच्या संदर्भात काही माहिती मिळण्यास अत्यंत मोलाची मदत होते. तर हा जो प्रश्नसंच असतो, एक तर आपण लिखित स्वरूपामध्ये, आपण टाईप केलेल्या स्वरूपामध्ये समोरच्या व्यक्तीला देऊ शकतो, किंवा कधी कधी आपण जर समोरची व्यक्ती अशिक्षित असेल, तर आपण त्यांना ते प्रश्न विचारू शकतो आणि ही माहिती गोळा करू शकतो. त्याचबरोबर आपण मुलाखत घेऊ शकतो. मुलाखत जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या ग्रुपची घेऊ शकतो, तर त्याच्यासाठी आजकाल अनेक माध्यमं अवेलेबल आहेत. जसं की एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची असेल, तर आपण त्याचा वेळ घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो. त्यामध्ये काही अडचण असेल, तर आपण टेलिफोनवरती त्याची मुलाखत घेऊ शकतो. आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम असल्यामुळे संशोधन करणाऱ्या व्यक्तींना अत्यंत मोलाची मदत होते. आपण परदेशात राहत असलेल्या एखाद्या व्यक्तीची आपण आपल्या देशामध्ये राहून लाखो किलोमीटर दूर असून सुद्धा आपण त्यांची मुलाखत घेऊ शकतो. व्हिडिओ कॉन्फरन्सने हे शक्य आहे. इंटरनेटच्या माध्यमांमुळे हे सारं शक्य आहे. मुलाखत घेताना आपण एका व्यक्तीची घेऊ शकतो, त्याचबरोबर एखाद्या मोठ्या समूहाची सुद्धा आपण मुलाखत घेऊ शकतो. शाळेतील विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जर आपल्याला माहिती गोळा करायची असेल, तर आपण त्यांचं एखाद्या ग्रुपमध्ये त्यांची मुलाखत घेऊ शकतो, किंवा प्रत्येक विद्यार्थ्याची फेस टू फेस सुद्धा आपण मुलाखत घेऊ शकतो. तर ही काही तंत्र आहेत माहिती गोळा करण्याची. त्याचबरोबर आपण निरीक्षणामधून सुद्धा माहिती गोळा करू शकतो. निसर्गामध्ये जायचं आहे किंवा आणखी कुठल्याही गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण संशोधन जर करत असू, तर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन म्हणजेच निरीक्षण ही अत्यंत प्रभावी असं एक तंत्र आहे. त्यामधून सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते. बऱ्याच संशोधकांनी किंवा या अगोदर ज्यांनी काम केलेलं आहे, त्या क्षेत्रामधील आपल्या विषयाच्या आजूबाजूला येणाऱ्या क्षेत्रामधील गोष्टींचा अभ्यास आपण जेव्हा करतो, तेव्हा काही चेकलिस्ट असतात, काही इन्व्हेंटरीज असतात. त्या सर्व गोष्टींचा सुद्धा या टूल्स मध्ये अत्यंत महत्वपूर्ण समावेश आपण करू शकतो. वेगवेगळ्या डायरीज असतात, चेकलिस्ट, लॉग्स, या सर्व वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, ज्या आपल्या संशोधनामध्ये अत्यंत मोलाच्या ठरू शकतात. आता मी सुरुवातीला म्हणालो की प्राथमिक डाटा आणि सेकंडरी डाटा.
तर याच्यामध्ये ही प्राथमिक सामग्री जी आपल्याला मिळते त्याचे नेमके काय फायदे आहेत याचा जर विचार केला तर साधारणतः आपल्याला प्रत्येक घटकाची माहिती मिळते. प्राथमिक डाटा म्हणजे आपण स्वतः कलेक्ट केलेला जो डेटा असतो त्याला आपण प्राथमिक डाटा किंवा प्राथमिक सामग्री असे म्हणतो. तर या ठिकाणी आपण स्वतः ते काम करतो, त्यामुळे आपल्या संशोधनाचं जे उद्दिष्ट असतं त्यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक गोष्टींची आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ती आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर ही जी माहिती मिळते ती अत्यंत विश्वसनीय माहिती असते, कारण की आपण स्वतः ती माहिती गोळा करत असतो, त्यामुळे ती ऑथेंटिक किंवा विश्वसनीय माहिती असते. त्या गोष्टीचा आपल्याला अत्यंत सखोल असा अभ्यास करता येतो. आपल्याला साधारणतः आपल्या संशोधनामध्ये किती खोल जायचं आहे, किती डिटेल आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे, याच्यावरती आपलं पूर्णपणे लक्ष असतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सखोल अभ्यास करता येतो. आपल्याला जेवढं हवं तेवढं निरीक्षण करता येतं. त्यामुळेच आपल्याला माहिती मिळू शकते. मूळ घटकांचा आपल्याला शोध घेता येतो आणि समजा काही प्रयोग करताना, काही निरीक्षण करताना आपल्याला जर आणखी ॲडव्हान्स प्रकारची माहिती मिळाली, तर त्या माहितीचा उपयोग आपल्याला पुढील संशोधनासाठी सुद्धा होऊ शकतो. बऱ्याच वेळा आपण जो प्रॉब्लेम निवडलेला असतो, त्या प्रॉब्लेममध्ये अ, आपल्याला वेळेचं बंधन असतं. त्यामुळे आपण जास्त वर्ष त्यामध्ये घालवू शकत नाही. प्रोजेक्ट असेल किंवा पी-एच-डीचं काम असेल, तर या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट वेळ साधारणतः प्रोजेक्टसाठी मिळालेला असतो आणि त्या वेळेमध्येच आपल्याला हा संशोधनाचा जो पूर्ण हे संशोधनाचे जे कार्य आहे, ते पूर्ण करावं लागतं आणि म्हणून जो काही जास्तीचा डेटा आपल्याला मिळतो, तो आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतो. संशोधनाच्या प्राथमिक सामग्रीचं जर आपण तोटे जर बघितले किंवा लिमिटेशन्स किंवा मर्यादा जर आपण बघितल्या, तर या ठिकाणी आपल्याला अधिक वेळ लागतो. ही थोडीशी खर्चिक अशी पद्धत आहे. कारण की दुय्यम सामग्री जी असते, ती अगोदर कुणीतरी गोळा करून ठेवलेली असते. आपल्याला फक्त ती कलेक्ट करायची असते आणि त्यामुळे त्याला वेळ लागत नाही, खर्च लागत नाही. परंतु प्राथमिक सामग्रीमध्ये, प्रायमरी डेटा कलेक्शनमध्ये संशोधक स्वतः सहभागी झालेला असतो. त्याला स्वतः फील्डवरती जावं लागतं, स्वतः परिश्रम घ्यावे लागतात आणि त्यामुळे ही थोडीशी खर्चिक, वेळखाऊ अशी पद्धत आहे. या ठिकाणी अत्यंत पूर्वतयारीची गरज असते. जर तुम्हाला त्या क्षेत्राची माहिती नसेल, तर त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तर तुम्हाला यंत्रणेची गरज असते. समजा एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्हाला काही डेटा कलेक्ट करण्यासाठी जायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागते. त्या कंपनीबद्दल थोडासा अभ्यास करावा लागतो आणि तरच आपल्याला ही माहिती, हा डेटा, प्रायमरी डेटा मिळू शकतो. समजा एखादं खूप मोठं क्षेत्र आपण अभ्यासासाठी जर निवडलं असेल, तर अशा क्षेत्रासाठी प्राथमिक डेटा ही पद्धत उपयुक्त नाही. कारण की एक व्यक्ती किंवा त्याचे 1-2 सहकारी हे अनेक ठिकाणी विहित वेळेमध्ये पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून अ, ही ह्या हा ही एक मर्यादा प्राथमिक सामग्रीचं जेव्हा आपण कलेक्शन करतो, त्यावेळेस आपल्याला येते. या ठिकाणी प्रशिक्षणाची अत्यंत गरज असते आणि एखादा व्यक्तिगत संशोधक जेव्हा हा प्राथमिक डेटा गोळा करत असतो, तेव्हा त्याला काही गोष्टींची अडचण सुद्धा येऊ शकते. विशेषतः जेव्हा तुमचं संशोधन हे निसर्गावरती किंवा विविध ऋतूंवरती अवलंबून असते, त्यावेळेस आपल्याला या काही गोष्टींची समस्या आपल्याला जाणवते किंवा अडचण येते. आता तथ्य गोळा करण्याची किंवा प्रायमरी हा जो डेटा आहे, हा डेटा गोळा करण्याचे कुठले-कुठले मार्ग आहेत, याचा जर विचार आपण केला, तर आपण दूरध्वनी, टपाल, प्रश्नावली, मुलाखत अ, ही मुलाखत वैयक्तिक किंवा सामूहिक अशी घेऊ शकतो. निरीक्षणाने आपल्याला ही माहिती मिळू शकते. आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीचे फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो, त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करू शकतो. तर हे सर्व
संशोधन माहिती गोळा करण्याचे मार्ग आहेत. जेव्हा आपण एखादी मुलाखत घेतो, फेस टू फेस मुलाखत घेऊ शकतो, ग्रुपची मुलाखत घेऊ शकतो, टेलिफोनवरून आपण माहिती गोळा करू शकतो, ऑनलाईन वरून आपण माहिती गोळा करू शकतो किंवा अनेक क्वेश्चनेअर बनवतो आणि त्याद्वारे आपण ही सर्व माहिती गोळा करू शकतो. तर सर्वप्रथम ही जी प्रश्नावली आहे, मी सुरुवातीला सांगितलं की अत्यंत उपयुक्त अशी पद्धत म्हणजे प्रश्नावली तयार करणं आणि या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्याला बराचसा डेटा, बरीचशी माहिती आपल्या संशोधनाच्या संदर्भामध्ये आपल्याला मिळू शकते. परंतु ही प्रश्नावली नेमकी कशी असावी हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. प्रश्नावलीमध्ये उद्देश हा अत्यंत स्पष्ट असावा. जे काही प्रश्न आपण विचारणार आहेत, जे काही प्रश्न या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत, त्यांची भाषा अत्यंत सोपी असावी. ज्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारतो त्या व्यक्तीला ते प्रश्न समजायला हवेत. सोप्या भाषेमध्ये त्याची मांडणी केलेली असावी. त्यामधून योग्य असं संदेश वहन झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे त्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला समजला पाहिजे आणि समोरची व्यक्ती जे उत्तर देणार आहे त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. अशा प्रकारे प्रश्नांचं स्वरूप असावं. प्रश्न हे नेहमी विषयावरती असावेत. ज्या विषयाचं आपल्याला संशोधन करायचं आहे त्याच्या संदर्भातच प्रश्न असावेत. प्रश्न हे द्विअर्थी नसावेत. एकाच प्रश्नाची दोन उत्तर मिळतील असा प्रश्न असू नये किंवा त्यामुळे उत्तर देणारा माणूस हा गोंधळात पडू शकतो आणि म्हणून प्रश्न हा अत्यंत सुटसुटीत आणि विषयावरती असावा. प्रश्नाचा क्रम व्यवस्थित असणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. प्रश्न आपण जर चुकीच्या क्रमाने विचारत गेलो तर समोरचा उत्तर देणारा व्यक्ती सुद्धा कंटाळू शकतो आणि म्हणून अत्यंत व्यवस्थितरित्या या प्रश्नांचा क्रम असावा. प्रश्नांची संख्या मर्यादित असावी. खूप सारे प्रश्न जर आपण एखाद्या व्यक्तीला विचारले किंवा क्वेश्चनेअर मध्ये आपण जर खूप सारे प्रश्न जर दिले तर समोरची व्यक्ती प्रश्नांची उत्तर देताना कंटाळू शकते किंवा क्वेश्चनेअर पूर्ण भरणार पण नाही किंवा चुकीची माहिती सुद्धा देऊ शकते आणि म्हणून मर्यादित संख्या असणं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य प्रश्नावलीचं आहे. आणि सर्वात शेवटी प्रश्नावली ही आकर्षक सुद्धा असावी. जर प्रश्नावली आकर्षक असेल तर समोरची व्यक्ती उत्तर व्यवस्थित देते आणि आपल्याला डेटा कलेक्शन मध्ये अत्यंत मोलाची मदत होते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेतो त्यावेळेस आपण ही मुलाखत स्वतः जाऊन सुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्या वतीने दुसरा सुद्धा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेऊ शकतो. तर या गोष्टीला आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मुलाखत असे म्हणू शकतो. तर हे साधारणतः मुलाखतीचे दोन प्रकार आहेत. प्रत्यक्ष मुलाखत हा संशोधक स्वतः घेतो. थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया जरी असली तरी छोट्या क्षेत्रासाठी अतिशय योग्य अशी प्रक्रिया आहे, परंतु ही थोडी खर्चिक प्रक्रिया आहे. अप्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी अनेक जण आपल्याला संशोधनासाठी मदत करतात. त्यामुळे मोठ्या क्षेत्रासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी प्रक्रिया आहे. अनेक जण यामध्ये सहभागी झाले असल्यामुळे वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते आणि पैशाची सुद्धा बचत होते. अप्रत्यक्ष मुलाखतीमध्ये आपल्याला अनेक तज्ञ व्यक्तींची मोलाची मदत होते. त्यांचे विचार आपल्याला कळतात आणि ही अत्यंत सोयीस्कर अशी पद्धत आहे. तर या गोष्टींमुळे, मुलाखतींमुळे आपल्याला बराचसा डेटा आपल्यासाठी मिळू शकतो. आपण निरीक्षण ही एक पुढची पद्धत, निरीक्षण पद्धतीने सुद्धा आपल्याला डेटा मिळू शकतो. तर या ठिकाणी साधारणतः भूगोल, कृषी, विज्ञान, पर्यावरण, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र या विषयांच्या संशोधनामध्ये ही पद्धत अतिशय महत्वपूर्ण आहे. निरीक्षण पद्धत म्हणजेच ऑब्झर्वेशन पद्धत. तर या ठिकाणी संशोधक स्वतः फील्डवरती जातो, काही निरीक्षण नोंदवतो
आपल्या निरीक्षण वहीमध्ये त्याची नोंद करतो. तर जसं मी सांगितलं, की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ही पद्धत वापरली जाते. ग्राहकांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे सामाजिक विषय असतील, वेगवेगळे आर्थिक घटक असतील, तर या ठिकाणी आपल्याला ही पद्धत अत्यंत मोलाची किंवा पूर्ण ठरते. निरीक्षण करताना अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागतं. निरीक्षण हे वरवर असून चालत नाही आणि त्याच्या योग्य वेळी त्याच्या नोंदी ठेवणं हे सुद्धा निरीक्षण पद्धतीमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अ, आपण या ठिकाणी फोटोग्राफी करू शकतो, चित्रीकरण करू शकतो आणि आपल्या प्रयोगशाळेमध्ये किंवा आपल्या रिसर्च सेंटरमध्ये त्याचं पुन्हा एकदा आपण काळजीपूर्वक असा अभ्यास करून आपले काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला डेटा या ठिकाणी मिळू शकतो. निरीक्षणाचे प्रकार जर आपण म्हटलं तर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निरीक्षण, यांत्रिक निरीक्षण, नैसर्गिक व प्रायोगिक असे निरीक्षणाचे प्रकार आहेत. आता यांत्रिक निरीक्षण ही अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट आहे. याचं मी उदाहरण असं देऊ इच्छितो की समजा एखाद्या अभयारण्यामध्ये जर आपल्याला प्राण्यांच्या वागण्याचा अभ्यास जर करायचा असेल किंवा आपला रिसर्चचा टॉपिक जर असेल ॲनिमल बिहेवियर, तर साधारणतः काही हिंस्र प्राण्यांचं आपण जवळ जाऊन निरीक्षण करू शकत नाहीत आणि म्हणून जंगलामध्ये किंवा अभयारण्यामध्ये वेगवेगळे कॅमेरेज लावलेले असतात. तर हे जे निरीक्षण आहे ते यांत्रिक निरीक्षण या प्रकारामध्ये मोडू शकते. किंवा आपण काही इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करू शकतो. तर हे सुद्धा यांत्रिक निरीक्षण या प्रकारामध्ये येतं. प्रायोगिक निरीक्षण हा प्रयोगशाळेमध्ये केलेलं काम, प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे जे रिझल्ट्स येतात, जे ऑब्झर्वेशन्स असतात, त्या सर्व गोष्टींच्या नोंदी करणं याला आपण प्रायोगिक निरीक्षण असे म्हणू शकतो. प्रायोगिक संशोधन करताना अत्यंत महत्वाचे ज्या काही गोष्टी असतात, तर प्रायोगिक संशोधन हे साधारणतः विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक शास्त्रांसाठी अत्यंत उपयुक्त असतं. विशेषतः रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयामध्ये अनेक प्रयोग हे प्रयोगशाळांमध्ये करावे लागतात. ही हे जे प्रयोग असतात ते काही तासांचे किंवा काही वेळा काही दिवसांचे प्रयोग असतात आणि त्यामुळे संशोधकाला अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष ठेवून हे प्रयोग करावे लागतात आणि आपल्याला अपेक्षित असलेला जो डेटा आहे तो कलेक्ट करावा लागतो. या ठिकाणी कधी आपल्याला जसे अपेक्षित आहेत तसे निकाल मिळतात, कधी कधी आपल्याला अपेक्षित नसलेले सुद्धा निकाल मिळतात आणि असा हा सर्व डेटा आपण या प्रयोगामधून गोळा करू शकतो. ही सुद्धा थोडीशी खर्चिक पद्धत आहे, परंतु या ठिकाणी येणारे जे निष्कर्ष असतात ते मात्र अत्यंत अचूक असतात. उदाहरणार्थ, एखाद्या भागामधील आपण जर औषधी वनस्पतींचा अभ्यास करतो, या ठिकाणी आपण काही वनस्पती ज्या अभ्यासासाठी निवडलेले आहेत त्यांच्यावरती विविध प्रयोग आपण करत असतो. त्याच्यामध्ये असलेले जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचा आपण अभ्यास आपल्या प्रयोगशाळेमध्ये करत असतो आणि हे सगळं करत असताना जे येणारे निकाल असतात ते अचूक असतात, कारण की आपण स्वतः ते प्रयोग करून ते निकाल गोळा केलेले असतात किंवा एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ते काम केलेलं असतं. ऑफकोर्स ही वेळखाऊ आणि खर्चिक पद्धत आहे, परंतु येणारे रिझल्ट हे अत्यंत फायदेशीर असतात. साधारणतः या प्रायोगिक संशोधनाचे 2 प्रकार आहेत. क्षेत्र स्थापन पद्धत म्हणजे निसर्ग भेट आणि प्रयोगात्मक पद्धत म्हणजे प्रयोगशाळा. तर या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टींसाठी आपल्याला फील्ड व्हिजिट करावे लागतात आणि काही गोष्टी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये कराव्या लागतात आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळा डेटा हा मिळत असतो. मी या ठिकाणी निसर्ग भेट आणि प्रयोगशाळा याचं थोडंसं आणखी जर याच्यावरती आपण जर आणखी प्रकाश जर टाकण्याचा प्रयत्न केला तर मी असं नक्की म्हणेल की संशोधनामध्ये
फील्ड व्हिजिट या अत्यंत महत्वाच्या हा अत्यंत महत्वाची स्टेप आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि या फील्ड व्हिजिट मधून आपल्याला बराचसा डेटा हा मिळू शकतो. जर आपण विचार केला की वेस्टर्न घाट किंवा सह्याद्री रेंजेस किंवा ज्या काही अनेक अ, जागा आहेत ज्या ठिकाणी फ्लोरा आणि फौना याची कमतरता नाही, अशा एखाद्या गोष्टीचा जर आपण अभ्यास करायला सुरुवात केला, जसं की उदाहरणार्थ वनस्पती शास्त्रामध्ये अ, अनेक छोटे-छोटे वनस्पतींचे ग्रुप आहेत. तर त्यामध्येच एक जसं की ब्रायोफायटा नावाचा एक छोटासा ग्रुप आहे. तर या वनस्पती प्रकाराचा अभ्यास ब्रायोफायटा नावाच्या वनस्पती प्रकाराचा अभ्यास जर आपण करायचं ठरवलं, तर त्याच्यासाठी आपल्याला एक छोटासा असा एरिया एरिया फॉर द स्टडी आपल्याला सुरुवातीला निवडावा लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी भेटी द्याव्या लागतील. कारण की वनस्पती ह्या वेगवेगळ्या सीझन मध्ये येतात आणि वेगवेगळ्या सीझन मध्ये जेव्हा आपण जातो, त्यावेळेस त्यांच्या ग्रोथ स्टेजेस किंवा त्यांच्यामध्ये जे काही बदल असतात, त्या बदलांच्या नोंदी आपल्याला वेळोवेळी कराव्या लागतात आणि म्हणून निसर्ग भेटी ह्या खूप वेळा आणि वेगवेगळ्या सीझन मध्ये आपल्याला कराव्या लागतात आणि त्यासाठी आपली तयारी असणं ही तेवढीच गरजेची गोष्ट आहे आणि त्यामधून आपल्याला भरपूर असा डेटा मिळत असतो. जो काही डेटा आपल्याला मिळतो, जे काही सॅम्पल्स आपण निसर्गामधून गोळा करतो किंवा जे काही सॅम्पल्स आपण विविध क्षेत्रामधून साधारणतः कॉमर्सचं क्षेत्र असेल, आर्टचं क्षेत्र असेल, तर जे काही गोष्टी आपण गोळा करतो, या सर्व गोष्टींचं आपण प्रयोगशाळेमध्ये त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ काही ॲनिमल्स असतील, काही प्लांटचे सॅम्पल्स असतील, तर हे जेव्हा आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये घेऊन येतो, त्याचं पुन्हा एकदा संशोधन करतो. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ते सॅम्पल्स आपण बघतो, त्याचे फोटो काढतो, त्याच्या वेगवेगळ्या असलेल्या त्याच्यामध्ये असलेल्या ज्या पेशी आहेत त्यांचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये असलेलं जे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे त्याचा अभ्यास करतो आणि या सर्व गोष्टींमधून आपल्याला बराचसा हा जो डेटा मिळतो, त्या डेटाचं संकलन सरतेशेवटी आपल्याला होतं. तर या डेटा संकलनामध्ये मी ज्या 2 प्रमुख गोष्टींवरती आपल्यासोबत चर्चा केली, त्यामध्ये प्राथमिक स्वरूपाचा डेटा आणि सेकंडरी स्वरूपाचा डेटा हा या 2 प्रमुख गोष्टी आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, की प्राथमिक स्वरूपाचा डेटा हा संशोधक स्वतः फील्डवरती जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन वेगवेगळ्या पद्धतीने तो गोळा करत असतो. याउलट सेकंडरी डेटा हा अगोदर कुणीतरी केलेलं काम असतं आणि ते काम आपल्या रिसर्च विषयाच्या आजूबाजूला असल्यामुळे त्याचा वापर आपण आपल्या संशोधनामध्ये करतो. यालाच आपण सेकंडरी डेटा असे म्हणतो. तर आपल्याकडे आपण अशी कल्पना करूया, की आपल्याकडे 1.5, 2, 2.5 वर्षामध्ये जो काही आपला संशोधनाचा कालावधी असेल, त्यामध्ये जेवढा वेळ आपण डेटा कलेक्शनसाठी ठरवून घेतलेला असेल, त्या विहित कालावधीमध्ये आपल्याला जो काही डेटा मिळालेला आहे, तो आपण समजूया की आपल्याकडे खूप किंवा सफिशियंट असा डेटा आपल्याकडे जर गोळा झालेला असेल, तर आपण आपलं डेटा कलेक्शन थांबवू शकतो आणि संशोधनाच्या पुढच्या स्टेपला आपण जाऊ शकतो. संशोधनाची पुढची जी स्टेप आहे, त्याला आपण म्हणतो डेटा अनालिसिस किंवा तथ्य विश्लेषण. आपल्याला जो काही डेटा उपलब्ध झालेला आहे, हा डेटा आपण अनेक ठिकाणावरून आणि अनेक पद्धतीने गोळा केलेला आहे. आपण निसर्ग भेटी गेल्या, आपण मुलाखती घेतल्या, आपण क्वेश्चनेअर वापरले, आपण फोटोग्राफ्स काढले, आपण व्हिडिओ काढले आणि या सर्व माहितीचं आपण संग्रहण केलं. आता या संग्रहित माहितीचं विश्लेषण करणं हे सुद्धा तितकंच जिकरीचं काम आहे, महत्वपूर्ण काम आहे. जरी हे काम छोटं दिसत असलं तरी अत्यंत महत्वपूर्ण असं काम आहे आणि त्यामुळे
ही जी स्टेप नंबर 6 आहे डेटा अनालिसिस, त्याला सुद्धा मी अत्यंत महत्वपूर्ण अशी पायरी समजतो. डेटा कलेक्शन करणं वेळखाऊ पद्धत आहे. डेटा कलेक्शन करणं ही अवघड पद्धत आहे. खऱ्या अर्थाने संशोधन आपण डेटा कलेक्शन मध्ये करतो आणि त्या कलेक्ट झालेल्या माहितीचं विश्लेषण आपण या पायरीवरती म्हणजे तथ्य विश्लेषणामध्ये करत आहोत. तर या तिन्ही जे आपल्या समोर 3-4 जे चित्र समोर आहेत स्क्रीनवरती, याच्यामधून साधारणतः आपल्याला एक अंदाज येतो, की जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे, त्याची वर्गवारी करणं, त्याचं विश्लेषण करणं म्हणजेच डेटा अनालिसिस किंवा तथ्य विश्लेषण होय. अ, संकलित माहितीला सार स्वरूपात संघटितरित्या मांडणे म्हणजेच तथ्याचे विश्लेषण होय. जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे, त्याचं सार स्वरूपामध्ये संघटितरित्या त्याचं मांडणी करणं म्हणजेच तथ्याचं विश्लेषण होय. आणि त्या माहितीचा परस्पर संबंध काय आहे, त्या वरती जर आपण प्रकाश टाकला, त्या माहितीचं जर आपण व्यवस्थीकरण जर केलं, तरच आपल्याला एका विशिष्ट अशा गोष्टीचा बोध होतो. आपल्याला अर्थबोध होतो आणि म्हणून ही माहिती संकलित केलेली माहिती त्याचं अॅनालिसिस करणं हे अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. साधारणतः या प्रक्रियेची जर वैशिष्ट्य जर आपण बघितली, तर असंघटित माहितीचं वर्गीकरण आपल्याला करावं लागतं. वेगवेगळ्या ठिकाणून आपण ही माहिती गोळा करत असतो. त्यामुळे ती आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्या नोंदवहीमध्ये असते. ती माहिती व्यवस्थितरित्या त्याचं वर्गीकरण करणं, संघटित माहितीला वस्तुनिष्ठ स्वरूप देणं. बऱ्याच वेळा कुणी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मोठी माहिती सांगितलेली असते. त्याला अप टू द पॉइंट तयार करणं, वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये त्या माहितीचं रूपांतर करणं, तथ्यांना परिणामकारी स्वरूप देऊन मापन करणं, हे सुद्धा तथ्य प्रक्रियेचं अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण माहिती गोळा करत असतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण मुलाखत घेताना किंवा प्रश्नावलीमध्ये आपल्याला जी माहिती मिळते, ती माहिती कधी-कधी असंबंधित असते. समोरच्या व्यक्तीने काही चुकीची माहिती त्यामध्ये दिलेली असते किंवा जरा जास्तच माहिती त्याने दिलेली असते. तर आपल्याला जेवढी माहिती हवी असते, तेवढीच माहिती ठेवणे, बाकीची अवास्तव माहिती काढून टाकणे, हे सुद्धा तथ्य प्रक्रियेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर तथ्याची सांख्यिकी पद्धतीने मांडणी करणे, हे सुद्धा तथ्य अनालिसिसचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आपण जर या डेटा अनालिसिसच्या वेगवेगळ्या जर स्टेप जर बघितल्या, तर साधारणतः आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे, तो डिफाईन द प्रॉब्लेम, कलेक्ट द रिलेव्हंट डेटा, क्लीन द डेटा. तर या ठिकाणी यावरती मी प्रकाश टाकू इच्छितो, की जो काही डेटा आपल्याला मिळालेला आहे डेटा अनालिसिस मध्ये, आपण तो डेटा क्लीन करणं, या ठिकाणी स्वच्छता करणं असं मी म्हणणार नाही, परंतु त्याची मुद्देसूदरित्या मांडणी करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं सुसूत्रीकरण करणं, याला आपण क्लीन द डेटा असे म्हणतो. अनावश्यक माहिती काढून टाकणं आणि त्यामुळे आपल्याला जे काही अपेक्षित असे निकाल आहेत, ते निकाल मिळतात आणि आपण शेवटी योग्य अशा निकालाकडे किंवा रिझल्टकडे आपण प्रस्थान करतो. तर हे या साधारणतः डेटा अनालिसिसच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. तथ्य संकलन करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्यामध्ये साधारणतः आपण तथ्याची एक प्राथमिक चाचणी करतो, की जे काही तथ्य, जे काही डेटा आपल्याला मिळालेला आहे, तो चुकीचा आहे की बरोबर आहे याची आपण एक चाचणी करतो. त्याचं एडिटिंग करावं लागतं, त्याचं संस्करण करतो, त्या तथ्याचं वर्गीकरण करतो. वेगवेगळ्या गटांमध्ये त्यात साधारणतः त्याचं वर्गीकरण करतो, त्याचं कोडिफिकेशन करणं म्हणजे तथ्याचं सांकेतीकरण करणं, ही सुद्धा तथ्य संघटनेतील अत्यंत महत्वाची पायरी आहे. त्यानंतर त्या तथ्यांचं टॅब्युलेशन करावं लागतं. वेगवेगळ्या तथ्यांमध्ये त्याचा समावेश करावा लागतो, त्याचं कोष्टक करावं लागतं आणि तथ्याचं परिशिष्ट करावं लागतं. तर हे या सर्व तथ्य संघटनेतील वेगवेगळ्या तथ्य प्रक्रियेतील वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरती जर आपण विचार केला, तर पहिली पायरी म्हणजे तथ्याची जो काही डेटा मिळालेला आहे,
त्याची प्राथमिक चाचणी करणं गरजेचं असतं, की हा डेटा विश्वसनीय आहे की नाही, हा आपल्याला उपयुक्त आहे की नाही, याचा आपण विचार करतो. त्यानंतर तथ्याचं संस्करण म्हणजे चुकीची उत्तरं असतील, अपूर्ण उत्तरं असतील, प्रतिसाद न दिलेली उत्तरं असतील, त्या उत्तरांचं आपल्याला ती उत्तरं एडिट करावी लागतात, एकतर काढून टाकावी लागतात किंवा काही त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतात. तथ्याचं वर्गीकरण जेव्हा आपण करतो, तर समान गुण, समान कॅरेक्टर असतील, त्याच्या आधारे आपण या तथ्यांचं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्याचं वर्गीकरण करतो. मग ही भौगोलिक तथ्य असतील, संख्यात्मक असतील, गुणात्मक असतील, परंतु त्यांचं वर्गीकरण होणं ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया डेटा ॲनालिसिसमध्ये आहे. त्या वेगवेगळ्या डेटाला आपण वेगवेगळी चिन्ह देतो, काही अंक देतो, काही अक्षरं देतो. त्यालाच आपण तथ्याचे सांकेतीकरण असं म्हणतो आणि त्यांना वेगवेगळ्या सारणीमध्ये, वेगवेगळ्या टेबल्समध्ये त्याला आपण ठेवतो. त्याला त्याला सारणीकरण म्हणतात. तर आपण मशिनरीच्या सहाय्याने, कॉम्प्युटरच्या सहाय्याने हे करू शकतो किंवा आपण स्वतः हाताने सुद्धा करू शकतो. आपण टेबल बनवू शकतो, कोष्टक बनवू शकतो. तर साधारणतः ही सर्व तथ्य संकलनामधील या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सुरुवातीला आपण डेटा कलेक्ट केला आणि त्या डेटाचं आपण व्यवस्थितरित्या ॲनालिसिस केलं, तर आपलं संशोधन जे आहे ते अत्यंत सुयोग्य अशा मार्गाने जात आहे, असं आपण म्हणूया. जो काही डेटा आपल्याला मिळालेला आहे, त्याचं आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं. ही माहिती व्यवस्थितरित्या आपण सेपरेट केली, तर आपण भविष्यामध्ये किंवा या संशोधन प्रक्रियेमध्ये अ, अत्यंत योग्य मार्गाने आहोत, असं मला वाटतं. आणि या माहितीच्या आधारे मग आपण या पुढच्या पायरीकडे जाऊ शकतो. ज्याला आपण त्याचं स्पष्टीकरण किंवा आपल्याला जो जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट आपल्याला या एनालिसिसच्या द्वारे आपल्या दृष्टिक्षेपात येतो. आपली जी काही माहिती आपल्याला गोळा झालेली आहे, त्याचं व्यवस्थित जर आपण एनालिसिस केलं, तर आपल्याला अपेक्षित असलेला रिझल्ट आपल्यासमोर दिसतो आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी रिसर्च प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं या ठिकाणी मी थांबायला हवं. अ, आज मला या ठिकाणी रामानुजन महाविद्यालय अ, महाविद्यालयाच्या टीचिंग लर्निंग सेंटरने मला आपल्या समोर बोलण्याची जी संधी दिली, त्यामुळे मला आपल्या सर्वांसोबत हितगुज साधता आलं. मी रामानुजन महाविद्यालयाचा अत्यंत आभारी आहे. पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचिंग अँड टीचिंग मिशनरी एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो रिसर्च मेथोडॉलॉजी वरती हे जे हा जो रिफ्रेशर कोर्स चालू आहे, या ठिकाणी जे श्रोते ज्यांनी मला ऐकून घेतलं, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे आणि पुन्हा भविष्यामध्ये आपल्याकडून संधी मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.